बोला गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार। आजच्या या शाळेचे मुख्याध्यापक श्री सर, नाटके सर, श्री अरुण कवडे पाटील, पंडित कवडे, गंजिरे सर, शंकरराव कवडे, अनिल देशमुख पाटील, तसेच आमचे सिनियर्स, माझे सिनियर्सच आहेत सर, उंडे सर, सर्वांना आधी सर्वप्रथम मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते की आपण सर्वांनी त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते। आणि तुम्हाला आधी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करते की एका कार्यक्रमामुळे खूप वेळ बसावं लागलं, थोडं लेट झालं, त्याबद्दल सर्वांची एकदा क्षमा करावी मला। आणि आज जे काही यश मला मिळालं आहे त्यामध्ये माझा एकटीचा यामध्ये वाटा नाही, सगळ्यांचे खूप मोठं सहकार्य होतं, त्यामुळे मी आज इथपर्यंत आलेले आहे। त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे माझे आईवडील, त्यांना लहानपणापासून मी बघितलं, त्यांनी मला जे संस्कार दिले, त्यांच्यामध्ये जो प्रामाणिकपणा होता, माझ्या पप्पांनी सगळं शून्यातून केलं आणि त्याच्यामुळं हे काही जे काही यश मिळालं आहे हे सगळं त्यांच्यामुळे आहे। तर माझे मामा नाही गुरु आहे, जसा एक शिल्पकार मूर्ती घडवत होतो त्यांनी मला घडवलं। म्हणजे ते एक वकील आहे, श्रीरामपूर न्यायालयात ते प्रॅक्टिस करता। माझं वकिली झाल्यानंतर मी त्यांच्याचकडे प्रॅक्टिस सुरू केली, त्यावेळेस मला त्यांचे खूप मोठे मोलाचे मार्गदर्शन मिळाले। फक्त त्यांचेच नाही तर आमचे सिनियर सर आहेत, उंडे सर, हे पण आमच्याच ऑफिसचे सर्व चेंबर आहेत, यांनी सुद्धा मला खूप खूप मार्गदर्शन केलं। मी सर्वांची खूप खूप आभारी आहे। मला सर्वांना एक सांगू इच्छिते की यश मिळवणं, तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही इथे खेडेगावात राहतो, मी पण मराठी मीडियमची स्टुडंट आहे, माझं 10वीपर्यंत मराठी मीडियममध्येच होते मी। आपलं यश जे आहे, आपलं जे ध्येय आहे, हे आपण सर्वांनी निश्चित केलं पाहिजे। मी नाही म्हणत की तुम्ही 24 तास अभ्यासच करा, तुम्ही तुमच्यातल्या जे कला आहेत, ते गुण आहेत, बाकीच्या सर्व गोष्टींना पण तुम्ही वेळ द्या, पण आपला जो शाळेमध्ये रोज अभ्यास होतो, तो आपले जे गुरु असतात, आपले जे शिक्षक असतात, ते आपल्याला जे शिकवतात, ते आपण सर्वांनी रोजचे रोज डेली टार्गेट ठेवलं पाहिजे। रोजचा अभ्यास हा रोज झालाच पाहिजे। मग आपला जो होमवर्क असतो तो काही नसतो, घरी गेल्यानंतर आज जे काही शिकवलं की वाचलं पाहिजे, त्याचे छोटे छोटे टार्गेट असतात ते आपल्याला खूप मोठ्या कुठेतरी घेऊन जातात। आणि एक आम्ही मराठी मीडियमचे आहोत आणि खूप कॉम्पिटिशन आहे आणि आम्हाला इंग्लिश वगैरे येत नाही, हा न्यूनगंड कुणीही बाळगायचा नसतो। आज मी तुमच्यापर्यंत आले, मी पण तुमच्यामध्येच बसणारी एक जण होते। आज हे जे काही माझं हे आहे ते मी एक एक प्रामाणिकपणा पाहिजे, एक कष्ट करण्याची तयारी पाहिजे आपल्या सर्वांची, यामध्ये हे सगळं होतं। आपण सर्वांनी तुमच्या सर्वांमध्ये मला एक दिसतं की कोणी खूप बरेच काही मोठे होणार, कोणी डॉक्टर होणार, कोणी इंजिनियर होणार, कोणी PSI होणार, अजून कोणी स्पोर्ट्समध्ये एक्सपर्ट असणार। मी सर्वांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमच्यामधले बरेच जण खूप मोठ्या पदावर जातात आणि या गावाचं नाव खूप मोठं रोशन करतात अशी मला सर्वांकडून अपेक्षा आहे। आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर, मला बोलवलं, थँक्यू सो मच।